अपहरण भाग 8. रात्रीचे 1 वाजले होते. अचल हॉस्पिटलमध्येच होता. अचल घरी कॉल लावतो आणि एका नोकराला सावीची इन्फॉर्मेशन असलेली फाईल घेऊन यायला सांगतो. अजून सावी शुद्धीवर आलेली नव्हती. अचल सावीपाशी जातो आणि विचार करतो, मला सावीची एवढी काळजी का वाटते? ही जेव्हा मरणाच्या दारात होती तेव्हा मला तिचा जीव कसल्याही परिस्थितीत वाचवायचा होता. असे का? अचल असा विचार करत होता. तेवढ्यात सावीला वाईट स्वप्न पडत होतं. ती बेशुद्धीच्या अवस्थेत बडबडत होती, मम्मी पप्पा मला सोडून जाऊ नका, माझ्याकडे परत या, मला तुमची गरज आहे, प्लीज मला सोडून जाऊ नका. अचल उठतो आणि डॉक्टरांना बोलवायला जायला लागतो. तेवढ्यात सावी अचलचा हात पकडते आणि म्हणते, प्लीज मला सोडून जाऊ नका. अचल तिथेच सावीजवळ बसतो आणि त्याचा हात सावीच्या डोक्यावर फिरवतो आणि म्हणतो, मी इथेच आहे, तुला सोडून कुठेच जाणार नाही. सावी शांत होते. डॉक्टर येतात, सावीला चेक करतात आणि म्हणतात, त्यांच्या आयुष्यात घडलेली वाईट घटना त्यांना आठवत आहे. काळजी करण्याची गरज नाही, थोड्याच वेळात त्यांना जाग येईल. एवढे बोलून डॉक्टर तेथून निघून जातो. थोड्याच वेळात अचलचा नोकर सावीची फाईल घेऊन येतो. अचल ती फाईल घेतो आणि नोकराला जाण्यास सांगतो. नोकर तेथून निघून जातो. अचल फाईल वाचायला सुरुवात करतो. अचल ती फाईल वाचू लागतो. फाईलमध्ये सावीशी संबंधित प्रत्येक छोटी माहिती होती.